नमस्कार मित्रांनो. 2014मध्ये संपूर्ण देशाने एका नेत्याचा राष्ट्रीय पातळीवर उदय झालेला बघितला आणि तो नेता म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी. त्यांच्या या उदयानंतर अनेक राज्यांमध्ये पण त्यांच्या पक्षाने आपली घोडदौड सुरू केली. पण एका राज्यात जीवाचं रान करून पण आजतागायत भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवता आली नाही. कारण या राज्यात त्यांना तोडीस तोड उत्तर देणारी एक नेता होती, ती म्हणजे ममता बॅनर्जी. आणि हे राज्य म्हणजे अर्थातच पश्चिम बंगाल. एकूण 23 जिल्हे आणि 294 विधानसभेच्या तर 42 लोकसभेच्या जागा असलेले हे राज्य राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचं आहे. नकाशा बघितला तरी आपल्या लक्षात येईल की नॉर्थ ईस्ट इंडियाच्या राज्यांचं हे एक प्रवेशद्वारच आहे. या राज्याचं लोकेशन जरी बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 3 देशांच्या सीमा या राज्याला लागून आहेत: नेपाळ, भूतान आणि बांगलादेश. त्यामुळे फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण हे राज्य भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता मे 2026मध्ये या राज्याच्या विधानसभेची मुदत संपते. तर अर्थातच आता तिथे निवडणुका लागतील. ऑलरेडी तिथलं वातावरण तापतं आहे, तुम्ही बातम्यांमध्ये बघतच असाल. तर आता 2026मध्ये तिथे कोणाची सत्ता येणार, ममता आपला होल्ड तिथे ठेवणार का, की NDA बाजी मारणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर अर्थातच तिथली सद्यस्थिती बघावी लागेलच, पण थोडा भूतकाळ पण बघावा लागेल. आपल्या सोयीसाठी या राज्याचे 3 विभागात विभाजन करून बघू. या विभागात एकूण 24 जागा आणि 8 जिल्हे येतात. या टेबलमध्ये आणि या ग्राफमध्ये आपण बघू शकतो की तृणमूलला या भागात 2016 नंतर आपल्या जागा वाढवता आलेल्या नाहीत. ग्राफ एक समान दिसतोय, तुम्हाला एका लाईनमध्ये दिसतोय. त्यामुळे ते एक प्रकारे नो प्रॉफिट नो गेनमध्ये आहेत ह्या भागामध्ये. त्यानंतर NDAकडे जर बघितलं तर जो पक्ष 2016ला फक्त 5 जागांपुरता मर्यादित होता, तो 2021ला 30 जागांवर पोचला. म्हणजे या विभागात तृणमूलपेक्षा NDA मोठी झाली. यावरून मला असं वाटतं की 2026ला पण या विभागात NDA आपलं वर्चस्व राखेल. कारण 5 वरून 30 वर झेप म्हणजे ग्रोथ जर बघाल तर 500% ग्रोथ येईल. या विभागात एकूण 183 जागा आणि 10 जिल्हे येतात. या टेबलमध्ये आपण बघू शकतो की तृणमूलने या भागात 2016 नंतर आपल्या जागा काही प्रमाणात वाढवल्या आहेत. एकूण 8 जागा त्यांच्या वाढल्या आहेत. NDAची पण इथे बंपर वाढ आहे. 2016ला फक्त एकच जागा जिंकणारा हा पक्ष 2021ला 29 जागा जिंकतो. त्यामुळे या भागात तृणमूल फारच पुढे जरी असली तरी जागा वाढवण्याचा रेट किंवा ग्रोथ रेट हा NDAचा प्रचंड आहे. हा विभाग NDA आणि तृणमूलसाठी इतका महत्त्वाचा आहे की हाच विभाग खरं तर ठरवणार आहे की कोण पश्चिम बंगाल जिंकणार. इथे खरं तर NDAला खूप जास्त स्कोप आहे आपल्या जागा वाढवायला, कारण की तृणमूल या ठिकाणी ऑलरेडी खूप जास्त जागेवर जिंकली आहे. म्हणजे जवळजवळ 83% जागा त्यांच्या जिंकलेल्या आहेत इकडे. यानंतर सीट वाढवणं फार कठीण होऊन जातं. जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच जागा तरी त्या वाचवू शकले तरी खूप आहे. या विभागात एकूण 57 जागा आणि 5 जिल्हे येतात. वर उत्तर आणि दक्षिण भागात तृणमूलच्या जागा आयदर कायम तरी होत्या किंवा वाढल्या तरी होत्या. पण इथे 2016च्या तुलनेत 2021मध्ये जागा कमी झालेल्या दिसत आहेत. 3 जागा त्यांच्या कमी झाल्या आहेत, तर NDAच्या 18 जागा वाढल्या आहेत. SDA इथे पण 0 झाली आहे. आता एकंदरीत संपूर्ण पश्चिम बंगालचा जर विचार केला तर इथे आकडे बघितले तर असं लक्षात येईल की SDA ची जी स्पेस होती ती पूर्णतः NDAने खाल्ली आहे. SDA जवळजवळ नामशेष झाल्यासारखीच आहे. तृणमूल काही प्रमाणात वाढलेली दिसते. एकूण 5 जागा त्यांच्या वाढल्या आहेत. इथे NDA आणि तृणमूलच्या जागांची तुलना केल्यास लक्षात येतं की तृणमूल किती बलाढ्य आहे. पण जर वाढीची गती किंवा ग्रोथ रेट जर बघितला तर NDAची ग्रोथ फार जास्त आहे. आणि याच ग्रोथ रेटने जर NDA परत इथे वाढली, म्हणजे ह्या वर्षीच्या इलेक्शनमध्ये पण याच ग्रोथ रेटने ते जर वाढले तर तृणमूलला फारच जड जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्यावेळची पश्चिम बंगालची इलेक्शन किंवा लढत ही फारच इंटरेस्टिंग होणार आहे. BJP किती जागा वाढवते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि तृणमूल आपल्या जागा किती वाचवू शकते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बघूया काय होतंय. पुन्हा भेटू एका नवीन साईड क्वेस्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.